पर्यटकांच्या कायमच पसंतीस पडणाऱ्या महाबळेश्वर शहराचा विकास पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून केला जात आहे. पर्यटकांचा सतत राबता असणाऱ्या या शहराला सर्वार्थानं परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि येथील स्थानिक नागरिकांना सुविधायुक्त शहर देण्याच्या उद्देशाने महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद नियोजनबद्ध काम करत आहे. शहर सुशोभीकरण असो किंवा पावसाळ्यात अतिवृष्टीपासून वाचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, अशा सर्वच अनुषंगाने महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेचे नियोजन कसे सुरू आहे याविषयी सांगतायत महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सौ पल्लवी पाटील. नमस्कार, मी पल्लवी पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक, महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद. महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद हे आपल्या सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं हे महाबळेश्वर शहर आणि या शहराचा कारभार हा नगर परिषदेच्या मार्फत बघितला जातो. यामध्ये आपल्याला माहितीच आहे की महाबळेश्वर हे पर्यटकांच्या पसंतीचं पर्यटन केंद्र आहेच, पण त्याचबरोबर इथली नैसर्गिक विविधता जी आहे ती नैसर्गिक विविधता बघण्यासाठी आपल्याला विविध पॉईंट एक्सप्लोर करण्याची गरज आहे. आपण जनरली जाताना काही ठराविक पॉईंट बघतो, पण इथली निसर्ग संपदा असेल, इथली वनराई असेल, इथले पशुपक्षी असतील, इथला लोकल जो एक ट्रेंड आहे तो बघणं असेल, तर यासाठी महाबळेश्वरला अवश्य सगळ्यांनी भेट द्यावी. महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेमार्फत सध्या पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने विविध पॉईंटवर कामं करणं सुरू आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की प्रसिद्ध वेण्णा लेक जे आपल्याला आहे तिथं बोटिंग चालतं, त्या ठिकाणची आकर्षक कमान असेल, बाकीच्या जे पॉईंट्स असतील त्या ठिकाणी लाल चिऱ्यामध्येच आपल्याला काम करणं नगर परिषदेच्या मार्फत सुरू आहे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून महाबळेश्वर नगर परिषदेला 100 कोटी अलॉट झाले होते. त्यामधील मुख्य बाजारपेठ विकसित करणे हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर आत्ताच महाबळेश्वर नगर परिषदेला शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून 10 कोटीचं बक्षीस आम्हाला मिळालेलं आहे. सदर बक्षिसामधून ही शहराच्या वैभवात भर घालण्याची कामं आम्ही प्रस्तावित करत आहोत. महाबळेश्वर शहर हे इकोसेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं इथं कचऱ्यावर प्रक्रिया करणं किंवा कचऱ्यावर बाकी आपण जाळणं किंवा ह्या अशा गोष्टी कोणालाही अलाव नाही आहेत. त्यामुळं आम्ही 100% महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेमार्फत ओला, सुका, बायोमेडिकल आणि हजार्डस वेस्ट असं 4 प्रकारे सेग्रिगेशन करतो. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. त्याचबरोबर आत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाचं MRF सेंटर उभं करण्याचं काम सध्या प्रस्तावित आहे. त्याचे कामकाज सुरू आहे. महाबळेश्वर गिरिस्थानाच्या अंतर्गत 2 तलाव आहेत, जे वेण्णा लेक जे बोटिंग सुरू आहे, पण दुसरा एक आमचा मुख्य पाण्याचा स्रोत जो आहे तो ग्लेनओगल डॅम, याचंही अमृत 2 या योजनेअंतर्गत सुशोभीकरण करणं आणि त्याची डागडुजी करण्याचं काम सध्या चालू आहे. महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेअंतर्गत जवळपास 80 किलोमीटरचे एकूण रस्ते आहेत, ज्यामध्ये सगळे रस्ते हे गर्द झाडीमध्ये असणारे रस्ते आहेत आणि हे रस्ते पावसाळ्यामध्ये वारंवार नादुरुस्त होण्याची समस्या उद्भवते. अशामध्ये 3 रस्ते जे मुख्य आहेत, जे क्षेत्र महाबळेश्वर रोड, जो डचेस रोड आणि लॉडविक पॉईंटकडे जाणारे रोड, हे रोड आत्ताच आपल्या महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत मंजूर झाले असून त्यांचीही कामं आता सुरू करण्यात आलेली आहेत. जे रस्ते आपण घेताना M40 ग्रेड आणि सॉईल स्टॅबिलायझेशन ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण रस्ते घेत आहोत, जेणेकरून सतत पडणाऱ्या पावसामुळं किंवा झाडांवर असलेल्या पाण्यामुळे जे रस्ते खराब होण्याचे जे चान्सेस आहेत ते आपण कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर जसं आपण म्हटलं तसं एक चांगली बाजू निसर्गाचा भरभरून आम्हाला वरदान लाभलेलं आहे, पण दुसरी बाजू अशी आहे की पावसाळ्यात 4 महिने इथं पूर्ण धुकं असतं. त्याचबरोबर या धुक्यामध्ये ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला कचरा हा सगळ्यात मेजर इश्यू असतो की त्यातलं मॉइश्चर कमी होत नाही. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी यूज करून आपण त्या कचऱ्यावर प्रक्रिया करत असतो. इथल्या लोकांचं राहणीमान हे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा 3 वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळं राहत असल्यामुळं लोकांच्या, नागरिकांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यासाठी ही नगर परिषद सतत कटिबद्ध असते. ज्या वेळेला पावसाळा असतो त्यावेळेला आम्ही सतत स्वीपिंग असेल किंवा स्लिपरी रोड होऊ नये त्यासाठी आम्ही प्रिकॉशन घेत असतो. मागच्या 2-3 वर्षाचा असा अनुभव आहे की दरड कोसळणं, रस्ते खचणं असे प्रकार खूप वारंवार होत आहेत. त्यामुळं अशा ठिकाणी पिचिंग वॉल किंवा जे रस्ते आहेत ते वाहून जाऊ नये यासाठी नगर परिषद अगोदरच पूर्ण कारवाई करत असते. वेण्णा नदीपात्र जे महाबळेश्वर शहरातून जातं त्या नदीपात्रामध्ये आत्तापर्यंत असं होत होतं की पाणी साठलं की पूर्ण रस्ते जाम व्हायचे.
पण आम्ही मागच्या वर्षी त्या नदीपात्राचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून घेतल्यामुळं त्या आता मागच्या वर्षीच्या पावसामध्ये कुठलंही पाणी तिथं थांबलं नाही. पूर्ण पाणी निघून गेल्यामुळं नागरिकांचा एक मोठा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. अशा प्रकारे महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेअंतर्गत विविध कामं सुरू असतात. पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत आणि इथून पुढंही माननीय महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने अजूनही चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. धन्यवाद.